हॅलो थँक्यू योगेश मंडवी. मॅच होते स्टार्ट. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. विराजचा हा पडगा ऑन साइडला केला होता. धाबाचा धोका होऊ शकला असता, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. पवन आपल्याला पाहायला मिळू शकेल. पहिलं षटक घेऊन येत असताना रोहिंदर वसा टीम कडून. विराज आणि जितेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. येस पंच पहा, गाडी पुन्हा एकदा थोडी बाजूला घ्यायची आपण, आणि रिक्षा थोडी गाडीला जागा द्या प्लीज जायला. ते गाडी काढतायत मात्र त्यांना रस्ता नाही तिथून. प्लीज रस्ता करून द्या ना त्यांना. रिक्षावाले थोडीशी पुढे घ्या, मागे घ्या कुठेतरी. कारण त्या गाडीचं रिफ्लेक्शन पूर्णपणे इथे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि खेळाडूंना सुद्धा येतंय. तर शैलेश सोनकर यांच्याकडून हॅट्रिक साठी रोहिंदर बसा टीमला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पवनने मागच्या मॅच मध्ये चांगला स्टार्ट दिला होता. तीच गोलंदाजी या वेळेला होईल का? कारण ज्या नावडे टीमने धावांचा सर्वोच्च धावसंख्येचा उच्चांक या स्पर्धेमध्ये गाठलाय तोच नावडा संघ. मैदानामध्ये विराटची ही फलंदाजी आपण पाहतोय. जोरदार लावली अपील, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. झाली पवनची ही गोलंदाजी आपण पाहिली, आणि खऱ्या अर्थाने ज्याने या मॅच मध्ये सुद्धा एक चांगला स्टार्ट दिलाय मैदानामध्ये. अजूनपर्यंत तर नावडे टीमने मात्र या ठिकाणी आपण पाहतो धावसंख्येला सुरुवात केली नाही आणि एक गडी बाद झालाय. सर्वाधिक स्कोर या दोन टीमचा आपण पाहिलेला आहे. नावडे टीमने 67 धावा टोकल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, 53 धावा टोकल्या होत्या रोहिंदर बसाट टीमने. आता स्ट्रायकिंगला आधीनच आपल्याला पाहायला मिळू शकेल जो तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. पवन गोलंदाजीच्या मार्गावर आहे. विराज बाद झाल्यानंतर जितेश नाश्टेगिनला आणि आदिनाथ इथे मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळू शकेल. पवनचा पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. पुढच्या बॉलवरती ऑन साइडला आपट्याकडला उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषेलगत फील्ड होईल तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. सिंगलने मात्र श्री गणेश झाला. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. इथून मात्र नावडे टीमच्या तिसऱ्या चेंडूवरती सिंगल कंप्लीट करत असताना एक धाव जोडली गेली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 1 गडी बाद 1 अशी सुरुवात झाली नावडे टीमची. तर या दरम्यान सुलतान बैलाचे मालक नवनाथ शेठ पाटील यांचं आगमन झालेल्या व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. पुढचा बॉल ऑन साइडला जितेशच्या बॅट मधून आला तडाखा षटकार. जितेशने उठवले कारण मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती खातं खोललं होतं षटकाराने, आणि या मॅच मध्ये सुद्धा लगातार 2 मॅच मध्ये षटकाराने खातं खोलणारा हा फलंदाज. मागच्या मॅच मध्ये 27 धावसंख्येची खेळली. या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने सुरुवात तर केली आहे. आतापर्यंत धावसंख्या नोंदवली गेली आहे. 4 चेंडूवरती 7 धावा 1 गडी बाद ही सुरुवात झाली नावडे टीमची. आणि स्ट्रायकिंगचा फलंदाज जितेश मात्र या ठिकाणी प्रेशर क्रिएट करत असताना गोलंदाज पवनवरती.
3 बॉलवरती सिंगल होती, चौथ्या बॉलवरती षटकाराने 7 धाबा आल्या. आता इथून मात्र या ठिकाणी जितेशची फलंदाजी खूप महत्त्वपूर्ण असेल नावडी टीमसाठी. मात्र जितेशचा अडसर दूर काढण्याचा प्रयत्नशील या ठिकाणी असेल तो मात्र रोहिंद्र बसाज संघ. आणि बातचीत जरूर झाली, थोडासा स्ट्रॅटेजिक टाइम आउट मिळाला या मैदानामध्ये. आणि त्यानंतर 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज पवन. समोर पुन्हा एकदा जितेश. ऑन साईडला आपण पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण पाहतो. डीप मध्ये मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑनला सीमेरेषेला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पुढचा बॉल पवनचा बॅकफुटला जाऊन पंच केला आणि विकेट मिळवली खऱ्या अर्थाने. थोडस झालं आखलं. सचिन कडोले सुद्धा इशारा केला की कशा प्रकारचा चेंडू फेकायचा आहे. आणि होईल का या अपेक्षेने मात्र इथे मात्र नावडे सिंग त्याच्याकडे पाहत आहे. अक्षय गोलंदाजीला आलेला आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हा खेळाडू याच वेळेस मैदानावरती दुसरं षटक घेऊन आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये 5 धाबांचं षटक फेकलं होतं. या मॅच मध्ये पाहू शकाल नावडे टीम कशा प्रकारे प्रतिहल्ला करेल की नाही आपल्याला पाहायचं आहे. चला लगेच सुरुवात करायची आहे. प्रॅक्टिस करू नका मैदानामध्ये. पुढच्या षटकामधला पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज आदिनाथ. बॅटरी जरूर खेळलाय. स्टेट डावचा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत 2. त्यांना चकवा देण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी 2 धाबा सहजपणे धावून काढल्या. 2 धाबांनी संघिक धावपळ जाऊन पोहोचल्या 15 या धावसंख्येवरती. यातून जिंकणारा संघ तो मात्र कोणी टीम समोर असणार आहे. कोणी टीमने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. तर ही दुसरी लढत आपण पाहतो दुसऱ्या 17 मधली. इथून रोहिंदन टीम जिंकणार की नावडे टीम आणि यातून जिंकणारा संघ कोणी टीम समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय तयार आहे आदिनाथसाठी. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या 15. हा बॉल काहीशा द्विधा मनस्थितीमध्ये खेळलेला बॉल होता. आडव्या बाटली खेळायचा काही इथं मात्र काय घडलं पहा. बॅकअप अजिबात नाही. चेंडू फेकी केली आहे. गरज होती का चेंडू फेकण्याची. तिथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलंय. लेगबाच्या स्वरूपात ही धाव आली. 2 धाबा आल्या. 2 धाबांनी सांघिक धावपळ जाऊन पोहोचलाय तो मात्र 2 गडी बाद 17 या धावसंख्येवरती. 17 धावसंख्या आतापर्यंत आपण मैदानावरती पाहिली आहे. मात्र त्या धावसंख्येला किती धावसंख्येमध्ये परावर्तित करण्यात येईल कारण क्षितिज आणि आदिनाथ चांगली फलंदाजी करतायत.
दुसऱ्या बाजूने अक्षयची ही गोलंदाजी आपण पाहतो, त्याला मात्र मनाबाई तशी क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. मागच्या बॉलवरती जिथे सिंगलही वाटत नव्हती तिथे आल्या 2 धावा आणि 17 धावफलकावर धावा लागल्या. पुढील मात्र बॉल तिसरा असलेल्या षटकामधला अक्षय घाडगेचा, इथं मात्र बॉल पुढचा ऑन साइडला फ्लिक करत असताना बॉल गेलाय स्क्वेअर लेगच्या सीमारेषा गाठत असताना हा लाय अक्षयच्या बॉल आणून द्यायचा आहे लगेच मैदानामध्ये आणि तर इतर बॉलने आपण खेळ सुरू करायचा आहे. चौकाराने धावफलकावर धावा लागले तर 21 धावा. षटकातला हा तिसरा बॉल फेकला गेला. 3 चेंडूवरती आतापर्यंत 8 धावा वसूल केलेल्या आहेत. त्यामध्ये आदिनाथच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर या धावा आलेल्या आहेत. त्याने चौकारी टोकलाय आणि मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार टोकला होता तो मात्र क्षितिजने. तर या दरम्यान कालरामजी जवळे साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. या व्यासपीठावरती आपण मनपूर्वक स्वागत आहे. सीएसके संघाचे बिग सपोर्टर्स कालरामजी जवळे साहेब आलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॉल बनवत तसा बॅटवर आला नाही. शॉट सिली मिडॉनला मिडॉपला हा चेंडू फेल केला गेलाय. तोपर्यंत सिंगल झाली पूर्ण. सिंगल धावफलकावर धावा लागल्या 22. कालूरामजी जवळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आई गावदेवी 11 सीएसके सिद्धिविक्रमली संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 22 वरती आहे. स्ट्रायकिंग इनला षटकारवीर पाहायला मिळू शकेल क्षितिज. पहिल्या बॉलवरती मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती आणि त्याच्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार टोकला होता. खातं खोललं होतं वैयक्तिक षटकाराने. पुढचा बॉल अक्षयचा आहे ऑन साइडला. क्षितिजच्या बॅट मधून अजून एक तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. टॉप बॉक्स मध्ये हा बॉल डिलिव्हर झाला आणि इथून मात्र षटकाराने 28 धावा आणि लगातार 2 षटकार टोकलेत फलंदाज क्षितिजने. काय यंग टॅलेंटला संधी दिली आहे आणि तिथून मात्र या ठिकाणी संधीचं सोनं करत असताना क्षितिजने लगातार 2 बॉलवरती 2 षटकार टोकलेत. आता मात्र अक्षयवरती थोडंसं प्रेशर असेल की क्षितिज ज्या फॉर्म मध्ये खेळतोय त्याला मात्र एक चांगला चेंडू आपल्याला फेकावा लागेल. पुढच्या चेंडूवरती काय असणार पुढे लेगचा बॉल होता. ऑन साइडला जरूर खेळलाय. सीमारेषा गाठणार का आणि गाठले सीमारेषा. अजून एक आपल्या तडाखा पाहायला मिळाला. बॉल गेला सीमा पार चौकार. मध्ये 32 धावा. 2 लगातार षटकार आले त्यानंतर चौकारी आला आणि मॅच मध्ये मात्र खऱ्या अर्थाने आपल्या संघाला पुनरागमन करून देणारे हे षटक हाताळलं ते मात्र अक्षयच्या या षटकामध्ये सर्वाधिक धावसंख्या नोंदवली गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावसंख्या होती आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. त्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे या धावसंख्येला वेगवान अवस्था प्राप्त झाली आहे. आणि ज्या धावसंख्येची आवश्यकता नावडे टीम करत होती, अपेक्षा केली जात होती, तीच धावसंख्या 16च्या सरासरीने कुठली गेली आणि याच नावडे टीमने मात्र 4 षटकामध्ये तब्बल 67 धावा डोंगराचा पाडा टीम सबळ नोंदवल्या होत्या. आणि या मॅच मध्ये सुद्धा एक मोठी धावसंख्या नोंदवली जाईल यात मात्र शंका नाही, कारण 32 धावा झालेल्या आहेत. जिथेच बाद झाल्यानंतर क्षितिजने केलेली फलंदाजी आपण पाहतोय. त्या फलंदाजीचा आनंद घेत असताना यावेळेस मात्र जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. 16च्या सरासरी झाल्या 32 धावा. नवीन षटक नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल सुमितच्या माध्यमातून या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळू शकेल का? दबाव आणणारी गोलंदाजी पाहायला मिळू शकेल का? या 2 फलंदाजांना तो बाद करेल का? हे मोठे प्रश्न वसाहत टीम समोर आपल्याला पाहायला मिळू शकतील, कारण त्यांच्या माध्यमातून जे षटक फेकले गेले आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 13 दिल्या होत्या, त्यानंतर तब्बल 19 धावा दिल्या. आता सुमितच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि किती धावांमध्ये लावला जाईल ते आपण पाहू शकाल. आधी असेल स्ट्रायकिंग एला. पुढचा बॉल सुमितचा. पहिल्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे इनसाइड आउटसाइड. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या दिशेने झालं. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळतील. आदिनाथ एका बाजूने चौकार षटकार येत आहे, दुसऱ्या बाजूने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जात आहे आणि 2-2 धावांनी स्ट्राईक रोटेट करत असताना इथून मात्र धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 34 धावसंख्येवर.
तिसऱ्या षटकामधला पहिला बॉल समाप्त झाला. मोठी धावसंख्या आपल्या समोर असतात हे मात्र जाणून आहे नवीन वसाहत रोहिंजन संघ, कारण नावडे टीमची फलंदाजी फार मजबूत आहे, मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलेली आहे. आणि तशीच फलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते की काय. आणि वाईटचा इशारा पंचांचा आलाय. वाईट एकदा जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 35 वरती 35 असतात. 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा जोडल्या गेल्या आहेत. फलंदाजी करताना आदिनाथ, दुसऱ्या बाजूला क्षितिज. पुढचा बॉल सुमितचा ऑन साइडला पॉवर पुस्टक, आदिनाथच्या बॅट मधून दमदार फटका, षटकार. तब्बल 41 धावसंख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. षटकार, चौकार येत आहे, दुहेरी सिंगल सुद्धा येत आहे. गोलंदाजांचा या ठिकाणी बोलबाला होता, मात्र आता बोलबाला आलाय तो मात्र नावडे टीमचा आणि आदिनाथचा हा तडाखा. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. आपण पाहतोय खरं तर नावडे संघ आपल्याला पाहायला मिळत. जयहनुमान नावडे असेल, गुपचूप नावडे, आता SMG नावडे आणि एक मोठा संघ म्हणजे 4 संघ आज भीतीला या टेनिस विश्वामध्ये नावडे टीम कडून खेळताना आपल्याला दिसतात. आणि तीच गुणवत्ता, भरपूर भरलेली गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते. कारण वारंवार आपण पाहिले तर मोठा स्कोर नावडे टीम कडून नोंदवला जातोय. तिसरा हिर काही वाट पाहिली जात होती, टॉपेस लागली आहे, लगेचच जागा सोडली आदिनाथने आणि फलंदाज होईल बाद. आहे तिसऱ्या षटकामध्ये सुमितच्या आपण पाहिलं तर ही विकेट प्राप्त झाली. 2 लगातार षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं होतं, तो प्रेशर थोडंसं कुठे कमी करणारा इथं मात्र हा चेंडू डिलिव्हर केला होता. आदिनाथचं स्वागत केलं टाळ्यांच्या गजरामध्ये. आदिनाथचा खेळ आपण पाहिला तर खऱ्या अर्थाने त्याने ताबडतोब फलंदाजी केली. 1 षटकार, 2 षटकार लगावले, 1 चौकार लगावला, 2 दुहेरी आणि एक दुहेरी आणि 2 सिंगल अशा प्रकारे धावफलक पाहिला. 22 धावसंख्या त्याने नोंदवल्या आहेत. जबरदस्त खेळ केला आदिनाथने. नवीन फलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम काही बॉल शिल्लक असताना तिसऱ्या षटकामध्ये सुमित पुन्हा एकदा तयार. सुमितचा हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, बँडेज स्ट्रोक लगावला आणि त्या बॉलवरती कुठल्या प्रकारचे या ठिकाणी धावफलक घालतं ठेवलं आणि तिथून मात्र धावसंख्येला स्थिरावली आहे, ती मात्र 47 धावसंख्येवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील, 50 कंप्लीट होतील का? लगातार 2 मॅच मध्ये 50 धावा कंप्लीट करणारा पहिला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल पुढचा बॉल. इथे मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी झेल पाहत राहिला. सीमारेषे लगत बॉल ट्रॅव्हल होत असताना अडवला गेलाय. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. 2 धावा येत असताना धावफलकावर धावा लागते, त्या मात्र 49 धावा लागलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या. आता प्रेशर थोडस गोलंदाज सचिन कडूवर सुद्धा असेल. स्वतः मात्र एक अनुभवी खेळाडू आहे. अनुभवाने मात्र मागच्या मॅच मध्ये जिथे 19 धावसंख्येचं षटक फेकायचं होतं तिथे मात्र 5 धावांनी आपल्या टीमला विजय प्राप्त करून दिला होता. या वेळेस मात्र कशा प्रकारचं हे षटक असेल सांगणारे या ठिकाणी
जरूर क्षितिज आणि रोहितची ही फलंदाजी आपण त्याच्या समोर पाहू शकाल. एक अनुभवी गोलंदाज त्यांच्या समोर ही नवखी जोडी आपल्याला पाहायला मिळते. नावडे टीम कडून SMG नावडे टीम संघर्ष करत असताना आतापर्यंत 3 षटकांमध्ये 49 धावा टोकलेल्या आहेत आणि मोठं टार्गेट इथे सेट करत असताना क्षितिजची आपण फलंदाजी पाहतोय. क्षितिजच्या माध्यमातून आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने 16 धावा कुठल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सचिन कडून गोलंदाजी करायची आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर कमीत कमी धावसंख्या या षटकामध्ये दिल्या जातील का? पहिलाच बॉल ऑन साइडला पॉवर पुस्टोक क्षितिजच्या बॅट मधून आलाय. हा चौथ्या बॉलवरचा तिसरा षटकार. क्षितिजची बॅट फक्त चौकार षटकारांची भाषा बोलते. 4 बॉल केले, 3 षटकार लगावलेत आणि 1 चौकार लगावलेला आहे क्षितिजने. धावसंख्या जाऊन पडली तब्बल 55 धावसंख्येवरती. 50 कंप्लीट झाले, दुसरी 50 कंप्लीट झाली. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. पायाचं 2 क्षेत्र चेंडूच्या मध्ये आणि इथे मात्र चेंडू आडोला जाईल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करत असताना तब्बल 57 धावा लागलेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये 67 धावा केल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिल्या तर तब्बल 57 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. इथं मात्र थोडंसं प्रेशर सचिन कडू यांच्यावरती सुद्धा असेल की हे फलंदाज का लाजवाब फलंदाजी करतायत, कशा प्रकारचे चेंडू यांना फेकावे. त्याच्यानं या ठिकाणी गोलंदाजी करत असताना थोडंसं जाळं आखण्याचा प्रयत्न केला गेलाय. कारण इथं आपण पाहतोय डीप फाईन लेवल क्षेत्ररक्षक आपल्याला सजवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक इनसाइड आउटचा आहे. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि इथे मात्र रोहनच्या माध्यमातून कॉल आला. क्षितिजने तो पूर्ण केला आणि 2 धावा अजून जोडल्या गेल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 59 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. ज्या टीमने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 67 धावा नोंदवल्या, अजून त्या पुढे धावा येतील का? त्या धावांची बरोबरी केली जाईल का? अजून 3 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत धावा आल्या त्या मात्र 3 चेंडूवरती 10 धावा. पुढचा बॉल सचिन कडू क्षितिजसाठी पुनर्लिंगच्या बॉलला बिलाले पनिशमेंट. चुकीला माफी नाही. पाठवला बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. पर्यंत 4 षटकार टोकले क्षितिजने, 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा. सिंगलची त्याची बॅट बोलत नाही, फक्त दुहेरी चौकार आणि षटकाराची भाषा बोलायला लागली आहे. आणि या फलंदाजाने अक्षरशः सचिन कडूवर प्रति हल्ला चढवलाय. धावा झाल्यात 65, अजून 2 चेंडू बाकी आहेत. कुठे चेंडू फेकावा, कुठे चेंडू डिलिव्हर करा, पिचिंग करावा, हा प्रश्न रोहिंजन टीम समोर. पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. अगदी थोडी गती वाढवली सचिन कडूने. तिथे मात्र बीट झाला फलंदाज क्षितिज. आणि मात्र शेवटच्या बॉलवरती काय असणार, आपलाच हायस्कोर मोडला जाईल का? इथून मात्र या ठिकाणी 65 धावा झालेत. पहिल्या मॅच मध्ये 67 केल्या होत्या. 3 धावसंख्या आली तर मात्र हायस्कोर मोडला जाऊ शकेल. मात्र एक मोठे टार्गेट जरूर सेट केलंय नावडे टीमने रोहिंगन बासा टीम समोर. शेवटचा बॉल सचिन कडू टू क्षितिज. शेवटच्या बॉलवरती इनसाइड आउटचा फटका, झेलण्याचा संभव आणि जेल टिपला गेला. अचूक जेल टिपला. क्षितिजचा खेळ समाप्त. शेवटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. लगातार 2 बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही आणि धाव फलक रोखला गेला तो मात्र 65 धावसंख्येवरती. आणि 4 षटकांमध्ये नवीन वसाहत रोहिंगन टीमला कराव्या लागणार त्या मात्र 66 धावा. धावांचं टार्गेट आहे. चेंडू आणि बॅटमध्ये हा संघर्ष आता मोठा पाहायला मिळू शकेल. कारण इथून पुढे जिंकणारा संघ कोणी टीम समोर असेल, रोहिंजन वसाहत की नावडे टीम आपल्याला त्यांच्या समोर पाहायला मिळू शकेल. याचं चौथं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे समालोचकांचे उपाध्यक्ष योगेशजी मडवी यांना.
नवीन वसाहत रोहिंजन टीम लगेच मैदानात मध्ये सलामी जोडी पाठवून द्या. टार्गेट पहिल्या सत्रामध्ये रन झाले त्या 65-66 धावेचं टार्गेट. यानंतरची अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी अलेक्सेनेबल कोणी विरुद्ध विनिंग टीम के विरुद्ध ती लढत होणार आहे. अंतिम लढत असेल. चला दोन्ही टीम लगेच इथे सामन्याला सुरुवात होईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुमित आणि संस्कार. सुमित खंडागले आणि संस्कार क्षीरसागर. चला नावडे संघाकडनं सलामी गोलंदाज झाले. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती येतोय यश खानावकर. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. का 66 धावा एक मोठं टार्गेट उभं केलंय. नावडे विरुद्ध तुम्ही लढत पाहतात नवीन वसाहत रोहिंजन यांच्यामध्ये आणि टार्गेट 66 धावेचं. सलामी बॅट्समन मैदानावरती तुम्ही पाहताय. दोन्ही पहिला चेंडू लॉफ केलाय. शॉट एक्स्ट्रा कबरच्या डोक्यावरनं. एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर. 4 रन. प्रतिषडक 16.50 ची सरासरी आहे आणि प्रतिषडक त्या रन रेटने धाबा बनवावे लागतील. म्हणजे 16.50 जवळजवळ 17 धाबा प्रतिषडक बनवायचे आहेत. पुन्हा एकदा पाठीमागे फाईन लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. 4 रन. लगातार 2 चेंडू 2 चौका टोकत डाबाला सुरुवात केली. आक्रमक प्रतिषडक 16.50 ची सरासरी आहे आणि 2 चेंडू मध्ये आल्यात त्या 8 धाबा. यावीचा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला. टोकले 3 मोठे फटके. काहीच गरज नाहीये. आवश्यकता नाहीये. ही अगर सीधे उंगली से निकालता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. सरळ बॅटने धाबा येत असताना आणि अशा मोमेंटला तुम्ही चूक करतायत. तर या ठिकाणी आपण पाहिलं सलामी बॅट्समन
संस्कारच्या बॅटमधून षटकार आले. या चेंडू डॉट आलाय. धाबा संख्या स्कोर बोर्ड होती 15 धाबा. एखादा चौकार अपेक्षित असेल अंतिम बॉल मध्ये. यावेळेस बॅट्समॅन सुमित. पुन्हा एकदा चांगला चेंडू. ओव्हर समाप्त झाली पहिली आणि पहिल्या ओव्हर मध्ये यश धाबा दिलेत ते 15. समीकरण 66 धाबेचं टार्गेट 51 धाबा. अद्याप आवश्यकता 17.00 ची सरासरीनं 51 धाबा 3 षटकामध्ये आवश्यकता असेल. चला नावडे संघ एकत्रित येऊ नका. त्याच दरम्यान सिद्धिकरवले गावचे समाजसेवक हरिभाऊ चिखलेकर यांचं आगमन झाले. त्यांचं स्वागत. चला पहिल्या ओव्हर मध्ये 15 धाबा. नावडे संघ एवढा वेळ का घेते आपण? बघा 6 मिनिटं झाली आहेत. फक्त आता 9 मिनिटं राहिली आहेत. 9 मिनिटांमध्ये 2 षटक फेकले नाही तर एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये लाभावं लागेल. नावडे संघ आम्ही थांबणार नाही कारण स्टॉपवॉच सुरू आहे. लक्ष असू द्या. 9 मिनिटं आता राहिलेत तुमच्याकडे. 6 मिनिटं झाली ऑलरेडी पहिले षटक होऊन. बॅक साईडला खेळायचं होतं. पुलटॉस चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. रन आली नाहीये. या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. प्रेशर वाढलंय. 15 धाबा स्कोर बोर्डवरती धाबा लागलेत. 51 धाबेची अद्याप आवश्यकता आहे. 17 चेंडू मध्ये प्रत्येक चेंडू मध्ये 3-3 धाबेची गरज आहे. चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा आउटस्विंग झालाय. बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. 2 चेंडू डॉट. प्रेशर वाढत चाललंय. दबाव वाढत चाललाय कारण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी लक्ष भरपूर मोठे 66 धाबेचं. रोहन कानावकर पुन्हा एकदा हा चेंडू मिड विकेटला खेळून काढला. एक सिंगल तर प्राप्त झाली. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल धावसंख्या पुढे जाईल अवघ्या 16 धावसंख्या होती. तीन चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. चला समोर खेळतात फिल्डर आहे. जजमेंट चांगले आहे आणि विकेट प्राप्त केली आहे. या बॉलवरती विकेट प्राप्त झाली आणि धक्का नंबर पहिला मैदानावरती. धावसंख्या 16. धाबा आणि एक गाडी बाद झाली. आता गरज इथं आपण पाहिले की अद्याप 50 धाबेची गरज आहे. चला वेळ घेऊ नका. सहकार्य करा कारण आपण भरपूर वेळ घेतो मैदानाच्या आतमध्ये. सुमित बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं की आतापर्यंत फक्त एकच धाव आली.
लो पोल्टर चेंडू प्रहार केला मिड विकेटला चेंडू फील्ड झाला त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेसाठी धावतात आणि 2 धाबा देखील कंप्लीट झाल्या. 2 धाबे टीमची टोटल 18 मध्ये 1 गडी बाद 18 जिंकण्यासाठी 48 धाबा. 13 चेंडूंचा खेळ इथनं बाकी आहे. 13 चेंडू मध्ये 48. स्विचिटचा प्रयत्न एक सिंगल प्राप्त केली आणि ओव्हरची समाप्ती झाली. सिंगापूर टीमची टोटल 19 धाबा 2 षटकांचा खेळ समाप्त आणि राहिले 2 षटक आता 47 धावेची गरज. दोन षटकात गरज आहे जिंकण्यासाठी 47 धावेची. राजू लक्ष द्या. जिंकण्यासाठी 12 चेंडू आता 47 ची गरज आहे. तिसरं षटक गोलंदाज आधी. आदिनाथ रणेक षटक फेकण्यासाठी सज्ज आहेत. एक चांगला चेंडू फेकले. पहिला चेंडू इथे डॉट बॉलची समाप्ती. अकरा चेंडू आता गरज 47 धाबा. टार्गेट आता मोठं बनत चाललंय टीम नवीन सातरोहींचा संघ. सुरुवातीला 4 चेंडू मध्ये रन्स आले त्या 15 आणि त्यानंतर काय घडलं मॅचचं रूप बदललं. जशी स्ट्राईक बदलली तसे मॅच बदलली आणि सामन्यामध्ये दबाव निर्माण झाला. यावेळी रिव्हर्सचा फटका. स्विच हिट बॉल पाठवलाय कव्हरच्या वरनं सीमारेखा बाहेर. षटकार. परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट बॉल बॅटवरती आला. एक षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 25 धावा आपण पाहतोय. लक्ष मोठे 66 धाबेच अद्यापित आवश्यकता असेल 41 धाबेची. खोदून काढलाय चांगला बॉल ऑन साइड मध्ये लॉंग ऑन रिजनला. एक सिंगल आली. सिंगलला टीमची टोटल 26 वरती. अद्याप 40 धावेची गरज आहे आणि दुसरी धाव देखील ओव्हर थ्रोची. 39 धावा बनवायच्यात मैदानावरती 8 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 39 धावा. बॅटची एज विकेट मिळते. अंतिम बॉल आता शिल्लक राहिले. 7 चेंडू आणि आता 39 धावा. दुसरं षटक तर आता गरज आहे 7 चेंडू आणि 39 धावेची. टीम नवीन वसाहत रोहिंजन संघाला दुसरं षटक फार मागात पडलं. अवघ्या 4 धावा त्या ओव्हर मध्ये आल्या आणि
त्यामुळे मॅच त्यांच्या हातातून निसटली. 7-49. आता थोडी कठीण परिस्थिती आहे. चला टीम कोणी संघ या, पण कॅप्टन लगेच या ठिकाणी कोणी संघाचे कॅप्टन आपल्याला इन्व्हाइट करण्यात येते की आपण टॉस साठी उपस्थिती दाखवायची आहे. तर या मॅच नंतर ती अंतिम लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला इथे चेंडू डॉट आला आणि आता समीकरण शेवटचं अंतिम षटक आणि 39 धावा. चला कोणी संघ कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची, कारण लगेच ती अंतिम लढत होणार या मैदानावरती 4 षटकांची. चला कोणी संघ कॅप्टन आपण या. डान्सिंग डाऊन द विकेट समोर घेतो मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. मॅच फक्त औपचारिक आहे, कारण सामना नावडे संघाच्या बाजूने मजबूत झालाय. SMD 11 नावडे संघ SMG 11 नावडे संघ आता क्वालिफाय साठी सज्ज झालाय. अंतिम राऊंड त्यांचा कोणी संघ विरुद्ध होणार. कोणी संघ कॅप्टन चला सर्व खेळाडू घेऊन आपण या आमच्या व्यासपीठा समोर कारण लगेच ती अंतिम लढत होणार. कोणी विरुद्ध नावडे. मॅच मध्ये औपचारिकता आहे. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल टिपलाय, चांगलं झेल आणि फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु बॉलला लॉंग ऑफ रेंज मध्ये पाठवलाय. डॉट बॉल, रन नाहीये, फक्त औपचारिकता. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू. चला कोणी संघ आपण कुठे लगेच कॅप्टन टॉस या. कोणी संघ कॅप्टन. सामना जिंकलाय मैदानावरती आपण SMG 11 टीम नावडे विजय झालाय. संघाचे पॅकर सेहबाज शेख या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत आहे. या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय क्षितिज जण. 9 चेंडू 32 धावेची खेळी केली, तो क्षितिज जनला मॅन ऑफ द मॅच. आणि यानंतर तर लढत होणार. चला कॅप्टन या पण क्षितिज मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही कॅप्टन उपस्थित होतील अंतिम लढतीसाठी. सेहबाज शेख यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत सेहबाज शेख.
चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जाईल. रघुनाथदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. विजय भरतदादा पाटील, हरिभाऊ चिखलीकरचा सत्कार करायचा आहे.